तुला एक असा ऑप्शन दिला की रेड कार्पेटवरती ज्या लुकमध्ये तू कम्फर्टेबल आहेस, कॅज्युअल लुकमध्ये, तर कोणत्या लुकमध्ये यायला माझ्या मते हे सगळ्यात जास्त आहे. मी खूप वेळ विचार करून मला असं कळलं की देवानी माझी शरीर असे बनवलेले की फार काही तुझ्यावर चांगलं दिसणार नाही, त्यामुळे आपल्याला जेवढं कळतं तेवढं हे घालून आलेलं आहे. नमस्कार, मी मधुरा शिंदे. कलाकृती मिळा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. झी चित्रगौरव पुरस्कार 2024च्या रेड कार्पेटवर माझ्याबरोबर आहे तुमच्या सगळ्यांचा लाडका अभिनेता समीर चौगुले. हाय 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 हाय, कशी आहेस तू? मस्त. सेम प्रश्न सेम उत्तर बरं, आज मस्त रेड कार्पेट आहे आणि झी प्रत्येकासाठी खूपच खास असतं आणि यंदा गुलकंदसाठी खूप सारे नॉमिनेशन्स आहेत. सो मला विचारायचं आहे, जे लहानाचं मोठं होत आपण झी चित्रगौरव, झी नाट्यगौरव पाहत मोठे झालो आहे, त्याच रेड कार्पेटवर आज इथे स्वतः आलेला आहेस तू, नॉमिनेशन आहे, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. झीचे आभार, त्यांनी मला हा नामांकन मिळालं त्यासाठी. पण कुठलाही पुरस्कार सोहळा हा कलाकारासाठी खूप मोठा असतो, कारण ती एक त्यांनी केलेल्या कामाची एक कौतुकाची थाप जेव्हा पाठीवर पडते. लहानपणापासून आपण शाळेत गेल्यावर सुद्धा आपल्याला एखादी गोष्ट चांगली केली की असं इच्छा असते कोणीतरी येऊन चांगलं बोलावं, आपल्याला छान केलं असं पाठीवर हात फिरवावा, एक नवी उमेद आपल्याला मिळते नवीन काम करण्यासाठी. तसाच हा प्रकार आहे. आणि त्याहूनही मला असं वाटतं ना की हे एक स्नेहसंमेलन असतं. अशा कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या वाहिनीवर काम केलेली लोक एकत्र येतात. आम्ही मित्रच असतो, अनेक वर्ष भेटलेलो नसतो, पण हे आजचं औचित्यसुद्धा आम्ही एकत्र भेटतो. तर एक इट्स काइंड ऑफ अ स्नेहसंमेलन, गेट टुगेदर असते आमचं. पुरस्कार सोहळा आहे, मला वाटतं कोणताही पुरस्कार मध्ये साधी कौतुकाची थाप जरी असेल ना, ते पण ती पुरस्कारापेक्षा कमी नसते कलाकारासाठी. आयुष्यातला पहिला पुरस्कार किंवा पहिली मिळालेली कौतुकाची थाप आठवते तुला? बापरे, मला आता शाळेत असताना मिळाली होती एकदा मला, पण ती ह्या कलाक्षेत्राशी निगडीत नव्हती. मी आधी स्पोर्ट्समॅन होतो, त्यामुळे मला स्पोर्ट्समॅनमध्ये आम्ही एकदा फायनल वगैरे जिंकली होती, तेव्हा ती कौतुकाची थाप होती. अभ्यासाबद्दल फारशा थापा नाही मिळाल्या, थापा मारल्या मी त्यापेक्षा जास्त, पण मी अशा पाठीवर थापावी पण नाही मिळाला. पण कॉलेज जेव्हा सुरू झालं त्यावेळेला एकांकिका स्पर्धा वगैरे सुरू झाल्यानंतर मात्र खूप कौतुक झालं आणि मग कळलं की मेहनत केल्याशिवाय ही थाप मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक कलेच्या मागे मेहनत गरजेची आहे. रेड कार्पेट आहे, सो रेड कार्पेट म्हटलं की ना सगळ्यांना एक लुक्स आणि हे ते खूप गोष्टी असतात. तुला काय वाटतं, जर का तुला एक असा ऑप्शन दिला की रेड कार्पेटवरती ज्या लुकमध्ये तू कम्फर्टेबल आहेस, कॅज्युअल लुकमध्ये, तर कोणत्या लुकमध्ये यायला? माझ्या मते हे सगळ्यात जास्त आहे. मी खूप वेळ विचार करून मला असं कळलं की देवानी माझी शरीर असे बनवलेले की फार काही तुझ्यावर चांगलं दिसणार नाही, त्यामुळे आपल्याला जेवढं कळतं तेवढं हे घालून आलेलं आहे. बस. आतापर्यंत असं कधी फसलेलं लुक झालाय का आपण रेड कार्पेटवर? मी फसलेलं लुकच करत नाही ना, त्या गल्लीतच जात नाही मी. जे ठरलेलं असतं ते घालतो. कधी जे तुम्हाला वाटेल की अरे हा ड्रेस तुझ्याला घातलेला होता, तोच घालू शकतो मी, कारण मला नाही आहे दुसरा. मला काही त्यासाठी काहीतरी वेगळं करून मला तसं आत्तापर्यंत कधी केलेलं नाही आहे. सो मी ज्यात कम्फर्टेबल असतो त्यातच मी घालतो. आणि आता मस्त आतमध्ये जाऊन एन्जॉय करायचं आहे. गुलकंदला खूप सारे नॉमिनेशन्स आहेत, सो मला एक छान गुलकंदाची क्विक एक काय आठवण आठवते, म्हणजे गुलकंद म्हटल्यावर काय पटकन काय आठवतं? नाही, गुलकंद म्हटल्यावर सईबरोबरचा डान्स आठवतो मला. दुसरं काय, कारण सईनेही तो केला नसेल आणि मीही तो केला नसेल कधी आयुष्यात, त्यामुळे तो मला आठवतो. आणि आज त्या आनंद त्याचा आहे की त्या गाण्याला, त्या नृत्याला आज नॉमिनेशन आहे. राजेश बेडवे चल जाऊ डेटवर हे जे गाणं आहे त्यालासुद्धा आज नॉमिनेशन आहे, त्यामुळे आज बघूया. लुकिंग फॉरवर्ड. खूप खूप शुभेच्छा. आणि मी आशा व्यक्त करते की खूप सारे अवॉर्ड्स तुम्ही घेऊन जाल जाताना. थँक्यू अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.